आप निश्चिंत रहिए सर, हम आपको हेल्प करने की पूरी कोशिश करेंगे। तो सर का आपका कॉल 1 मिनिट हो नाही आता 3 वाजता जागा आहे 3 बजे से जुनेद आमच्यासारखी कॉर्पोरेट लाईफ नको करू काही IT मध्ये बघा. एवढ्या सकाळी सकाळी ऑफिस. गुड मॉर्निंग. आणि आता वाजले आहे गाईस 6 वाजायला फक्त 10 मिनिटं बाकी आहे. आजपासून लॉग इन केलाय आणि आता टी ब्रेक भेटलाय 9 वाजताचा. आम्हाला गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज मी उठलो आहे आणि आज किती वाजले माहिती आहे? बघा 5:30 वाजायला फक्त बाकी आहे गाईज 5 मिनटं. सकाळी सकाळी एवढ्या सकाळी उठावं लागते गाईज जॉबसाठी. आता मी नाश्ता करतो गाईज. दही आहे, अजून मेथीचा पराठा आहे. लवकरात लवकर निघतो. 6 वाजता एक लॉगिंग करायचं आहे. आता मी धीरजकडे आलो आहे. धीरजचं पण ऑफिस आहे. आम्ही एकाच ऑफिसमध्ये आहे. त्याची सध्या ट्रेनिंग चालू आहे आणि मी फ्लोअरवर गेलो आहे. थंडी बे कमी आहे, बट थंडी आहे. काय झोपा निवांत सकाळ सकाळी आमच्यासारखी कॉर्पोरेट लाईफ नको करू काही IT मध्ये बघा. सही आहे ते. हेच पोचलो आता ऑफिसला. एवढ्या सकाळी सकाळी ऑफिस. गुड मॉर्निंग. आणि आता वाजले आहे गाईस 6 वाजायला फक्त 10 मिनटं बाकी आहे. आयकर घातलं तू? चला गाईस जातो आता अंदर. हां 3 वाजेपर्यंत इथंच राहायचं दुपारचे. चला गाईस सगळ्या मित्रांना भेटतो. आम्हाला टी ब्रेक भेटला तर टी ब्रेकमध्ये भेटतो तुम्हाला. तुला किती वाजता भेटेल टी ब्रेक? 9 वाजता भेटा. अरे भाई 9 वाजता मला पण तेवढ्या वाजताच भेटलं असं वाटत आहे. नाईट शिफ्टवाले बघा हे. कॅब वगैरे आहे नाईट शिफ्टवाल्याला. आपल्याला नाही आहे. ते पहिले होते म्हणते यार, आता नाही. ते क्रीडन्स वाल्यांना आहे. ते फक्त आता आपल्या इथं कसं फक्त पोरींना थोडंफार अच्छा चालतं, कारण की कसं सेफ्टी वगैरे पाहावं लागतं ना. त्याच्यामुळे आपल्याला काही नाही आहे. आपल्याला या काही नाही. टी तिकडे जा. या तू मर काही कर फक्त ऑफिसला या. चला गाईस जातो आता आम्ही. भेटतो टी ब्रेक. मॉर्निंग कार्तिक. गाईस बघा आता सकाळ झाली आहे. तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि मला सांगू का आम्ही किती वाजता आलो? आम्ही 5:30 वाजतापासून आलो आहे. 6 वाजतापासून लॉग इन केला आहे आणि आता टी ब्रेक भेटलाय 9 वाजताचा. भेटला आहे आम्हाला. आता आम्ही दोन्ही काढीच का आम्हाला किती झाले आम्हाला माहीत नाही. आम्हाला 5 वाजता लॉग इन आहे. लॉगिंग आहे 5 वाजता आता कधी होतात पूर्ण असं वाटत आहे. पण आम्हाला सुट्टी कधी भेटते ते वाटत आहे. काम कसं आहे? काम काय डोक्याच्या वरच चाललंय. दोघांवरती चाललं आहे. पण प्रयत्न चालू आहे गाईस की थोडं थोडं समजायला लागत आहे. कालचा पहिला दिवस होता, आजचा सेकंड दिवस आहे. इथे टोटली आता तर मी सपोर्टरवर डिपेंड आहे. काहीच आपल्या म्हणून करत नाही. पुस्तक माझा करू राहिला. तेच गाईस हे चालू आहे आता. आता फर्स्ट टाइम झालं की सकाळी 6 वाजताची पण ऑफिस. सकाळी ऑफिस पहिल्यांदा पहिल्यांदा 3:30 वाजता उठलो आहे बाबा. कारण की 3:30 वाजता? हो, कारण की माझ्या पिंडीचे सगळे 8-7 वाजे शिफ्ट आहे ना. ते पटापट तयारी एकदम बाथरूममध्ये उठला काय येतच नाही. अरे 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 मग आम्हाला लवकर तयारी करावी लागते म्हणून मी 4-4:30ला तयारी केली आहे. पूर्ण झोप मोडली म्हणजे तुझी. पुढं झोप आणि 1 वाजता झोपलो आहे. आणि गाईस तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा जे जे सकाळची ज्यांची शिफ्ट असते ते पण जातात, त्यांना कसं वाटते. लास्ट का भी है? आप निश्चिंत रहिए सर, हम आपको हेल्प करने की पूरी कोशिश करेंगे। तो सर का आपका कॉल 1 मिनट होल्ड पे रख सकता हूँ आप प्रोडक्ट की अधिक जानकारी शेयर करने के लिए। गाना गाता है। गाणं बोलतो तसंच बोलतो. गाना नहीं बोलते भाई, एक्सपीरियंस स्वैग बोलते उसका. तेरा स्वैग है वो. स्वैग भी बोलते हैं और एक्सपीरियंस अच्छा. सुबह 6 बजे उठा. कैसा लग रहा है? 4 बजे उठा. 4 बजे? अरे हाँ 6 बजे पोहोचना था. 4 बरोबर. बजे उठा. झोपला की नाही? 2 तास झोपलो फक्त. 2 वाजता 4 बजे उठा एकदम सो जाता. तू किती लई आता 3 वाजता जागा आहे. 3 बजे से उठा. जुनेद तू कितने बजे उठा? 6-9 बजे. 6:09 बडा काम आहे भाई. लॉगिन कर रहे थे. आणि माझं आय कार्डचं गाईज बघा. आय कार्ड तुटलं आहे माझं. बघा आय कार्ड तुटलं आहे गाईज माझं.
चला गाईस चाललो आहे आता आम्ही अंदर. काय लंच ब्रेक झाला आहे, तो आता जेवण करतोय आता आम्ही. व्हेज बोला उसने व्हेज. कोणती जबरदस्त आहे गाईस. आता आमचं जेवण झालं आहे आणि काय आहे, आपल्याला बोलवलं होतं फीडबॅकसाठी, तर सगळे याची नॉन फेटल आली आणि माझं फेटल आलं आहे. उद्याच आमचा लास्ट डे आहे, तो उद्या सांगणार आम्हाला की सर्टिफाय आहे की नॉन सर्टिफाय. गाईज आमचे कॉल वगैरे झाले आहे. 5 घंट्याचा आमचा लॉगिंग टाईम होतं, ते पण झालं आहे. आता आम्ही ट्रेनिंग रूममध्ये बसून आहे. कार्तिक सगळेजण बसून आहे. कैसा गया कॉल? अच्छा गया आज का, अच्छा गया. अच्छा गया. फेटेल नॉन फेटेल. नॉन फेडल. नितेश भाई इसके चैनल को सब्सक्राइब करो, नोटिफिकेशन को ऑल पे दबाओ हाँ. और तोड़ डालो बटन. बाप रे. वो नहीं है किसका तो डायलॉग है, बटन को तोड़ डालो, फोड़ डालो, पर सब्सक्राइब करो. ट्रेनिंग रूम भारी आहे हा. लय भारी. लय भारी ट्रेनिंग रूम. 9 दिवस जे काढले ते जन्नत मध्ये काढले. आता आम्ही जेवायला जातो. तो गाईज आमचं ऑफिस झालं आहे. कार्तिक तो जातो आहे गाईज आता घरी. मी झाले, आमची शिफ्ट झाली आहे गाईज. आमची होती 6 ते 3 ची शिफ्ट होती. काय आलं रे आवाज? क्या पीछे का टप्पर का आवाज आहे? गाईज घराकडे आलो आहे. गाईज घराकडे आलो आहे आणि गाईज मला खूप झोप लागली आहे गाईज. सकाळीच एक तर 6 वाजता उठलो आणि कामावर गेलो. एक तर जातो गाईज आता मी घरी. असं वाटतं की मला कोणीतरी घेऊन जा. हेच नाही, एनर्जीच नाही. त्याच्यात जेवण करून आता झोप लागली आहे गाईज. सो गाईज आता मी काही नाही, घरी जातो, झोपतो आणि काही नाही, उठल्यानंतर तुम्हाला भेटतो गाईज. खूप झोप लागली, बोलायची पॉवर नाही माझ्याकडं. सो फ्रेश वगैरे होतो मग गाईज मी. झोपल्यानंतर उठल्यानंतर फ्रेश वगैरे होतो, मग तुमच्याशी बोलतो गाईज. सो आता सध्यासाठी गुड नाईट गाईज. माझी झोप झाली आहे आणि उठल्यानंतर सगळ्यात पहिले मी दाढी केली. मला दाढी करायची होती आणि 2-3 हप्ते झाले होते मी दाढी नाही केली. तो शेविंग करून टाकली आणि थम्सअप प्यायची इच्छा झाली होती, तो थम्सअप देते आता मी. आणि इथं मला लागलं आहे गाईज, दाढी करताना नाकाला लागलं होतं. सो पेन होतो तिथं काहीतरी क्रीम लावली आहे मी. तो आता जातो गाईज मी डॉमिनोजच्या कामाला. आता 6 वाजले, 5:30लाच उठलो होतो मी. आता रेडी वगैरे झालो आहे. आता जातो मी आपल्या कामाला डॉमिनोजच्या. चला काही निघतो. बरं वाटतं आहे थम्सअप पिऊन, आराम झाला आहे ना. आज शुभम भाऊसोबत बसून आहो काहीच नाही. शुभम भाऊ आज बरोबर नाव घेतलं त्याचं. नाही तर काही ना काही नावच देतो तुला. राहुल भाऊ, योगेश भाऊ. हा अरे लेट आले, कमी लेट आलो की मी लवकर आलो. हे कुठली पडली? जायचं चल. तुला बाईक रोड आहे, मला पण बाईकच आहे. ठीक आहे चला. काही ते ऑर्डर पडत आहे, आता जातो मी ऑर्डर मारायला. शुभम भाऊ अजून मी सोबत जाणार आहे आता ऑर्डर द्यासाठी. काढू आपली लुना काढा. थोडा लुनामध्ये हे ठेव. ही पण नाही का? ती आहे आपली. थोडं हे आपलं हे ठेवायचं का हाडू? एक झोल झालाय बरं का कोणाचा? हां नाही मार रहा ऑर्डर. अच्छा मग आते हम दोनों जण जा रहे आज ऑर्डर मारते. लयला बसलो नाही रे बाबा. चालवतो का? नाही चालू बाबा तू. मी बसतो आज. चला फक्त सावकाश आरामात घेशील फक्त. काही ठेवतो. चला गाईस पहिले शुभम भाऊचं
ऑर्डर कंप्लीट करू, त्यानंतर माझं. हां आल्या लिफ्ट पण ओपन झाली. 11वा फ्लोअर बंद हो जा जल्दी. माझा कस्टमर पण वेट करतोय आता. झालं आहे ऑर्डर. आता मी माझा ऑर्डर कम्प्लीट करायला चाललो आहे. तो पण सोबत आहे माझ्या, बट आता मी गाडी मी चालवणार. चला शुभम भाऊ चला तिथंच आहे ना गाईज. बघा ब्लॅकमध्ये पिझ्झा विकला आहे. मी माझ्या कस्टमरला दिला आणि माझ्या कस्टमरला काय बोलतो की आपको कुछ नॉनव्हेज वगैरे चाहिए काय करके. सो किती रुपयाला होतं तो? 50 रुपयाला होतं ना ते काहीतरीच होतं. काय बोलतो त्याला? व्हेज पार्सल नॉनव्हेज पार्सल काहीतरीच होतं. एवढंच असतो तो. हा बोलला की हाफ प्राईजमध्ये देतो तुम्हाला. 50 रुपयाचा भेटतो तर 30 रुपयामध्ये त्यानं विकला. ते हुशार आहेत बाई. चला हा चालो. बघा किती हुशार आहे शुभम भाऊ. माझं 3रं ऑर्डर चालू आहे. आज पण गाईच ऑर्डर थोडे स्लो येत आहे. तर काय करायचं, येत आहे तर काय करू शकतो आपण. जेवढे भेटत आहे तेवढे मारत आहे गाईच. आता 9 वाजले आहे. अजून 1 तास आहे. 1 तासामध्ये मी घरी जातो आता 10 वाजेपर्यंत. देऊन येतो गाईच ऑर्डर मी. पण पडलं गाईच मला आणि ऑर्डर चालू आहे 7 गाईच. चला गाईच देऊन येतो. आणि आता वाजले 10. तर 1 ऑर्डर मारतो गाईस आणि जातो घरी. खूप झाला आजचे दिवस. आणि उद्या सकाळी उठायचं. उद्या परत 6 ते 3. मी घराकडे निघालो होतो आणि तेवढ्यामध्ये माझा पेट्रोल संपला आहे गाईस. सो मी शुभमला फोन लावला आहे. सो शुभम बोलला आहे की मला ऑर्डर पडली आहे. सो माझा एक मित्र येत आहे तुला पेट्रोल द्यायसाठी. सो तो पेट्रोल घेऊन येत आहे. तर मी वेट करत आहे गाईस. मी चेक पण नाही केलं होतं गाईस की माझ्या स्कूटीमध्ये पेट्रोल आहे की नाही म्हणून. सो माझ्याकडून चुकी झाली. आता काही नाही, तो येतो त्याच्याकडून पेट्रोल घेतो आणि पेट्रोल पंपला जातो. पेट्रोल पंपमध्ये स्कूटीमध्ये पेट्रोल भरतो. तो पेट्रोल आणणार. तो थोडंसंच आणणार तो की पेट्रोल पंपपर्यंत जाणं पडते आणि तिथं जास्त पेट्रोल भरून घेऊ आपल्या स्कूटीमध्ये आणि तिथून येतो घरी. वेट करतो आहे कधी येतो आहे. आणि आता वाजले आहे गाईस 11ला फक्त 10 मिनटं बाकी झाले. 11 वाजले. माझी ती इच्छा होती की 9 वाजताच जाणार घरी, पण ऑर्डर पण पडत नव्हते आणि त्याच्यामध्ये आता बघा पेट्रोल पण संपलं. चला असू द्या, काय हरकत नाही. यार तू पेट्रोल घेऊन आला आहेस. तुझं नाव विसरलो यार मी. हां तू शिवम और तो शुभम. अच्छा 1 सेकंड. ते ओपन कर. असं करते. हां थँक्यू यार भाई. थँक्यू सो मच. कोणाच्या गाडीचा काढला? तुझ्याच काढला का? अच्छा चल थँक्यू ब्रो. भेटू उद्या. बाय. यायचं आता टंकी फुल करून घेतो. उद्या मला ऑफिसला पण जायचं आहे तर. हां कर. लग रहा 300 में हो जाएगा. बस कितना हो गया? ऑनलाइन है. हाँ ऑनलाइन 427 ना. ताईनं गरमागरम ब्रेड आमलेट बनवला आहे आणि भाजी आहे, चपाती आहे आणि इकडे हिची वेबसिरीज बघणं चालू आहे आता. सो मी जेवतो काहीच आता. हे काहीच माझं जेवण झालं आहे आणि रोहिणी त्या वेबसिरीज बघत होती. छान वाटली वेबसिरीज. मी तर जो एंड होते तोच सीन बघितला आणि ही कालपासून बघत आहे वेबसिरीज आणि आता ही भांडे घासत आहे. सो गाईज आपण आजचा ब्लॉग नक्की सेंड करू आणि आता वाजले 12. आपण त्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं घरी मस्तच राहू द्या. गुड नाईट अँड बाय.